श्री क्षेत्र ओझर चंपाषष्ठी निमित्त येथे यात्रा असल्याने माधवराव बोरस्ते विद्यालयात खंडेराव महाराजांच्या तळी आरती भरण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी आरती प्रसंगी प्रतिजेजुरी संस्थापक गुरुवर्य योगेश महाराज गवारे तसेच नाशिक जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर झिरवाळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक वाट पाडेसर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिंदे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष शेलार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। खंडेराव महाराजांचे तळी आरती गाण्याचा गजर कार्यक्रम झाला। विद्यालयातून विद्यार्थ्यांनी खंडेराव महाराज बाणू व माळसा रूपात म्हणून आल्या। यावेळी महाराजांनी हिंदू धर्माचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितलं। हिंदू धर्माची ओळख आहे, मुलांनी सुद्धा कपाळावर गंध लावला पाहिजे। आजकाल मुलींना गंध लावायची सवय नाही। विद्यार्थ्यांना बोलण्यात काही अर्थ नाही, कारण मुलींच्या आईलाच गंध लावायची सवय नाही। पहिल्या ज्या आपण आपली शेवटची पिढी असेल की नऊवार साडीमध्ये, धोत्रामध्ये किंवा मोठं कुंकू लावलेलं स्त्री आपली शेवटची पिढी आपण बघू शकतो, बरोबर की नाही? इथून पुढे जर तुम्हाला नऊवारी साडीमध्ये, धोत्रामध्ये जर बघायचं ठरलं तर ते फक्त सप्तपदीच्या वेळेस असता येईल। ही आपली संस्कृती टिकून ठेवली पाहिजे। नमस्कार। आज माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर येथे चंपाषष्ठी निमित्त तळी आरती आणि भंडारा हा कार्यक्रम मुलांना संस्कार आणि संस्कृती याचं जतन आणि रक्षण करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केला। या कार्यक्रमाला आज आम्हाला नाशिकचे डेप्युटी कलेक्टर आदरणीय हिरामन झिरवाळ साहेब अध्यक्ष म्हणून लाभले। त्याचबरोबर प्रतिजेजुरी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष महंत योगेश महाराज गवारे हे देखील प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभले। तर अतिशय छान वातावरणामध्ये हा सोहळा आज पार पडला। महंतांनी अतिशय संस्कार, आईवडील आणि शिक्षक याबद्दल मुलांना खूप छान असं मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणामधनं आदरणीय झिरवाळ साहेबांनी शून्यातून पुढे कसं यायचं याबद्दल विद्यार्थ्यांना खूप गोड असं मार्गदर्शन केलं। मी सर्वांचे विद्यालय परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि ते आल्यामुळे आमच्या कार्यक्रमाची एक वेगळी अशी उंची वाढली। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।